नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव येथे बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्याचा नाशिक ग्रामीण पोलीस आणि नाशिक शहर पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केलाय। तळेगावामधील एका बंगल्यात हा बनावट नोटा छापण्याचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे। या ठिकाणी चलनी नोटा एका विशिष्ट केमिकलमध्ये बुडवून त्यावरील शाई कागदावर उतरवून त्यापासून बनावट नोटा तयार केल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान 10 लाख रुपयांच्या चलनी नोटांच्या बदल्यात तब्बल 30 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचा व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली। या कारवाईत अमरेश्वर ऐलादास, साथे गोकुळ दाते, हिरामण दाते आणि मच्छिंद्र धताट यांच्यासह 5 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। संशयितांची कसून चौकशी केली असता पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य, काही बनावट नोटा आणि इतर साहित्य हस्तगत केलंय। दरम्यान या टोळीनं यापूर्वी चलनी नोटांच्या नावाखाली बनावट नोटा देऊन आणखीन कोणाची फसवणूक केली आहे का या दिशेनं सुद्धा आता पोलिसांचा तपास सुरू आहे। लाखो रुपयांच्या बनावट नोटांचा हा अड्डा उद्ध्वस्त झाल्यानंतर नाशिक शहर आणि जिल्ह्यात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुकेश मुंजे, नाशिक।